आत्महत्येमध्ये करताना त्याने असं लिहिलं, सॉरी मम्मी, सॉरी पप्पा, सॉरी भैया, मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला असेल तर, असे शब्द त्याने लिहिले. शौर्य पाटील हा अत्यंत गुणी आणि हुशार मुलगा होता. महाराष्ट्रातून रेल्वे भरून आम्ही दिल्लीला येणार. मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. तर तुमच्या शाळेमध्ये जर जनगण मन होत नसेल तर तुमच्या शाळेत ख्रिसमस कसं होतं आम्ही ते बघतो. मी पण गेलो तर मी माझं स्वतःचं तिकीट 15,000 रुपये मला लागले, जाण्यासाठी 9,000 आणि येताना 6,000. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या खर्चाने दिल्लीला आले होते. 2 दिवसा अगोदर आपण दिल्लीला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेलो होतो. बऱ्याच बांधवांना दिल्लीला का गेले आणि तिथं घडलं काय हे माहीत नव्हतं. त्यासाठी तुम्ही जे प्रश्न हे उपस्थित केले, ज्यासाठी तुम्ही आले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. शौर्य पाटील हा एक विद्यार्थी आहे जो 10वीला दिल्लीला शिकत होता. एक मिशनरी शाळा आहे, इंग्लिश स्कूल आहे, त्या ठिकाणी तो शिकत होता. आमचे सांगलीचे मित्र प्रदीप पाटील हे गेल्या 20-25 वर्षापासून दिल्ली या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी पानिपत गौरव दिन ते स्वखर्चाने साजरा करतात. दिल्लीच्या मराठा बांधवांना त्यांनी एक केलेलं आहे आणि त्यांचं ते कार्य, मराठा समाजाचं कार्य ते दिल्लीला करतात. त्यांचा मुलगा शौर्य पाटील यांनी गेल्या 25 दिवस अगोदर आत्महत्या केली. आत्महत्येमध्ये करताना त्याने असं लिहिलं, सॉरी मम्मी, सॉरी पप्पा, सॉरी भैया, मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला असेल तर, असे शब्द त्याने लिहिले. त्या इंग्लिश स्कूलच्या जाचाला कंटाळून त्यांच्या अपमानकारक वक्तव्यांमुळे शौर्य पाटील या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या परिवाराला जेव्हा आम्ही भेटलो, प्रदीप पाटील जे त्यांचे वडील आहे त्यांना आम्ही भेटलो, त्यांनी मिळवलेले सगळे सर्टिफिकेट दाखवले, सर्व मेडल दाखवले. मुलगा अत्यंत गुणी होता. कुठल्याही स्पर्धेत तो अव्वल यायचा. कारण एक छोटंसं असं झालं की शाळा जी आहे ती मिशनरी फादर लोकांची शाळा आहे. उच्चभ्रू त्या ठिकाणी शाहरुख खान यांचा मुलगाही शिकतो. असे म्हणजे मोठमोठाले उद्योगपतींचे मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि त्या शाळेत हा शौर्य पाटील शिकत होता. शौर्य पाटील हा अत्यंत गुणी आणि हुशार मुलगा होता. कुठल्याही गोष्टीवर तो छान असं बोलू शकत होता. त्याने शाळेतल्या त्याच्या मित्रांना सांगितलं की आपल्या शाळेत राष्ट्रगीत झालं पाहिजे आणि राष्ट्रगीतचा हट्ट त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपलला आणि शाळेच्या प्रशासनाला सांगितला आणि तेव्हापासून त्याचा राग डोक्यात धरून अपमानकारक, म्हणजे तो हुशार असतानाही त्याला टॉर्चर करणे की तू हुशार नाही, तू किती जरी रडला तर मला काही फरक पडत नाही, असं त्याचे शिक्षक सांगायचे. शाळेमध्ये जी घटना घडली त्या दिवशी, ज्या दिवशी आत्महत्या केली, त्यावेळेचे फुटेज, CCTV फुटेजही त्या शाळेवाल्यांनी दाबलेले आहे. बरेच कॅन्डल मार्च निघाले, दिल्लीमध्ये मोर्चे निघाले, पण त्याचं केअर केली नाही. उलट त्या शाळेवाल्यांचा असा आविर्भाव आहे की आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. ह्या इंग्लिश स्कूल जे आहे, मिशनरी शाळा आहे, यांना म्हणजे आम्हाला असं ऐकण्यात आलं की तिथला खासदार आणि केंद्रीय मंत्र्याचं काही चालत नाही, यांना बाहेरून फंडिंग येते, त्यामुळे यांना सरकारशी काही घेणं देणं नाही. जी शाळा म्हणजे ही पाकिस्तानी शाळा झाल्यासारखी झाली की जिथं राष्ट्रगीत घेतल्या जात नाही आणि जर एखादा विद्यार्थी सांगतोय तर त्याचा छळ केला जातो. चौकशी लावण्यात आलेली आहे पण त्याची कारवाई पुढं होत नव्हती. म्हणून प्रदीप पाटील यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की दादा तुम्ही दिल्लीला येऊन आम्हाला न्याय द्या. तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही गेलो. आम्ही प्रत्यक्ष बघितलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही महाराष्ट्र सदन या ठिकाणी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे काल आम्ही शौर्य पाटील यांच्या घरी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण त्या प्रदीप पाटील यांनी संपूर्ण आढावा सांगितला. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातले जेवढे काही खासदार आहेत त्या सगळ्या खासदारांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे जाऊन ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा 8 दिवसाचा वेळ देतो आहे, अन्यथा महाराष्ट्रातून रेल्वे भरून आम्ही दिल्लीला येणार. मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आणि ज्या इंग्लिश माध्यमाच्या स्कूल आहे, ज्या मिशनरी स्कूल आहे, त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना इशारा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कित्येक मिशनरी शाळा आहेत, इंग्लिश स्कूल आहे, ज्या बाहेरच्या आहेत. दिल्ली येथे जर आमचा मराठी माणूस, मराठ्याचा पोरग एक आत्महत्या करतं आहे म्हणून तुम्ही जर जाणून बुजून याच्यात जातीवाद आणत असाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढ्या काही इंग्लिश स्कूल आहे त्याला टाळं लावण्याचं आम्ही काम करू शकतो. कारण तुमचा आविर्भाव असा आहे, जर तुमच्या शाळेमध्ये जर जनगण मन होत नसेल तर तुमच्या शाळेत ख्रिसमस कसं होतं आम्ही ते बघतो.
त्यामुळं सगळ्यांना सांगणं आहे आमचं की ताबडतोब प्रत्येकाने इथं काही जातीपातीचा विषय नाही, मराठा ओबीसी वाद नाही, काही पुन्हा डोक्यावर पडलेले पुन्हा म्हणू शकते की पुन्हा हे जात. त्या प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य पाटील हा एक मराठी पोरगा त्या ठिकाणी शिकत होता आणि आपला महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे. प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. प्रदीप पाटील यांनी जेव्हा त्याचे सर्टिफिकेट्स आणि मेडल दाखवले आणि त्याची जी सुसाईड नोट आहे ती आम्हाला दाखवली, अक्षरशः सगळ्यांच्या अंगावर काटे आले. आणि त्यामुळं आम्ही 8 दिवसाचा मनोज जरांगे पाटलाने सरकारला वेळ दिलेला आहे. जर 8 दिवसात त्या आरोपींना अटक होऊन ताबडतोब कारवाई झाली नाही तर 8 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने महाराष्ट्रात घडणार आहे. पण मात्र जरांगे पाटलांचा हा जो दौरा होता त्या दौऱ्यामधून नेमकं साध्य काय झालं किंवा काय मिळालं दिल्लीला जाऊन? आम्ही दिल्लीला दुसरा काहीच विषय नव्हता, सांत्वनपर भेट होती मनोज दादाची. त्या प्रदीप पाटील जे आपले मराठा समाजाचे बांधव आहेत, जे दिल्ली या ठिकाणी 20-25 वर्षापासून राहतात, त्यांचा मुलगा शौर्य पाटील याने इंग्लिश स्कूलच्या जाचाला कंटाळून, मिशनरी शाळेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्याला न्याय मिळत नव्हता. इथं काही जातीपातीचा विषय नव्हता, पण न्याय तिथं मिळत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी विनंती केली की आपण दिल्लीला या, तुम्ही आल्याने सरकारला तुम्ही मांडू शकता, बोलू शकता. त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वनपर भेटीसाठी आम्ही गेलो होतो. मनोज जरांगे पाटलांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? कारण या देशाचे केंद्रीय गृहमंत्री हे अमित शहा साहेब आहे. सगळी पोलीस व्यवस्था त्यांच्याच ताब्यात आहे आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आणि अमित शहा यांचं चांगलं जवळचं नातं आहे, जवळचे संबंध आहे. तर अमित शहा यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की तुम्ही हे जे 25 दिवस झाले अजूनही आरोपी मोकाट आहेत. त्या आरोपीचा आविर्भाव असा आहे, प्रदीप पाटील यांना असं सांगण्यात येत आहे त्यांच्या परिवाराकडून, आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या. त्यामुळं त्यांचा माज हा उतरला पाहिजे, मिशनरी शाळांचा उतरला पाहिजे. ज्या शाळेमध्ये राष्ट्रगीत होत नाही, मग राष्ट्रगीत काय फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2च दिवस घ्यायचं का? रोज शाळेत राष्ट्रगीत झालं पाहिजे. मग अशा शाळा ठेवायच्या कशाला? या पाकिस्तानी शाळा झाल्यासारखं वाटतंय ज्या ठिकाणी राष्ट्रगीत होत नाही. तर तो मुलगा शौर्य पाटील हा मुलगा जर त्यांना सांगतोय की राष्ट्रगीत व्हायला पाहिजे, जर ती शाळा ऐकत नाही तर ह्या शाळा ठेवायच्या कशाला? आणि हे करू शकतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि हे त्यांच्या हातात आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घ्या. अमित शहा यांना सांगा जर नाही 8 दिवसात न्याय मिळाला तर आम्ही दिल्ली दरबारी येतोय. ज्या पद्धतीनं राज्यातल्या गृहमंत्र्यांनी जरांगे पाटलांची दखल घेतली होती याच पद्धतीनं केंद्रीय गृहमंत्री घेतील का? 100% घेणार. कारण कालच हालचाली सुरू झाल्या. जसंही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला प्रवेश केला आणि त्या ठिकाणी जे उत्साहात स्वागत झालं तर दिल्ली दरबारी सूत्र हल्ले. कालच्याच बातम्यात तुम्ही बघा, सुप्रिया सुळे, निलेश लंके आणि अजून 2 खासदार हे त्या ठिकाणी जाऊन अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. आणि आपले जे आहेत बजरंग सोनवणे असतील, संदीपान भुमरे असतील, कल्याण काळेसाहेब असतील आणि निंबाळकर, धाराशिवचे खासदार राजे निंबाळकर असतील, यांनाही सांगण्यात आलेलं आहे की आपण लवकरात लवकर अमित शहा यांची भेट घेऊन शौर्य पाटीलला न्याय मिळाला पाहिजे. आणि आज उद्या तारांकित प्रश्नही ते संसदेमध्ये उपस्थित करणार आहे आणि अमित शहा यांची या प्रकरणासाठी भेट घेणार आहे. बरं, हा जो सगळा दिल्लीला जाण्या येण्याचा खर्च आहे, महागड्या गाड्या आहेत, हा सगळा खर्च कोण करतं बरं? दौरा फिक्स झाला होता, मनोज जरांगे पाटील हे दिल्लीला जाणार. तशा सगळ्या पोस्ट चालू झाल्या होत्या. प्रत्येकाने आपापल्या स्वखर्चाने दिल्ली वारी केलेली आहे. मी पण गेलो तर मी माझं स्वतःचं तिकीट 15,000 रुपये मला लागले, जाण्यासाठी 9,000 आणि येताना 6,000. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या खर्चाने दिल्लीला आले होते, कुणी याच्यासाठी फंडिंग केलेली नाही. ते माझं तुम्हाला लागलं तर मी तुम्हाला स्टेटमेंटही दाखवू शकतो की 15,000 रुपये मी स्वतः वैयक्तिक देऊन गेलेलो आहे. पण मात्र काही जण म्हणतात की मग याच्या पाठीमाग काहीतरी षडयंत्र आहे, कोणतरी खर्च करतंय, कोणतरी पाठिंबा देतंय. आता इथं कुठं राजकारण आलं सर? आपण न्याय मागायला गेलो तर आम्ही गेलो किती, म्हणजे जायचं म्हणलं असतं जर कोणी तिकीट काढून दिलं असतं तर अख्खे प्लेन आम्ही भरून नेलं असतं. आम्ही जाताना जवळजवळ 17-18 जण होतो. त्यातले काही जण दिल्लीलाच थांबले दिल्ली फिरण्यासाठी. आम्ही 10 जण वापस आलो.
जर फंडिंग केली असती कोणी तर 15-16 जणांसाठी किती रुपये लागत होते. एवढे तर आमचे दिवस वाईट आले नाही. इलेक्शनमधून आम्ही माघार घेतली, कुठल्याही उमेदवाराकडून रुपयानं कोणाचा चहाचे लाजिनदार आम्ही नाही. गेलो बी तरी आम्ही महाराष्ट्र सदन या ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी खासदारांच्या पत्राने खासदाराची व्यवस्था असते, तिथं आलेल्या गेस्टची व्यवस्था ही महाराष्ट्र सदन या ठिकाणी होती. आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकलो असतो जर फंडिंग केली असती. आम्ही आमच्या स्वखर्चाने गेलेलो आहे दिल्लीला. आपण जर पाहिलं तर दिल्ली या ठिकाणी फक्त मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचेच खासदार भेटताना दिसले. साहेब, तुमचा गैरसमज आहे. त्या ठिकाणी संदीपान भुमरे हे पण आले होते. बाळामामा म्हात्रे म्हणून भिवंडीचे जे खासदार आहेत तेही भेटायला आले होते. ते तर सत्तेतलेच आहे. पण मात्र कल्याण काळे असतील, बाप्पा असतील, आणखी सुप्रिया सुळे असतील, यांचं तुम्ही नाव घेतलं. बरोबर आहे ना. कारण काय झालेलं आहे, यांचं नाव काय घेतलं तर हे भेटायला आले. 48 खासदार आहेत आपल्या इथं. काही आहे ना त्या पक्षाखालचे मांजर होऊन बसलेले, ते मराठी किंवा महाराष्ट्रीयन म्हणण्याच्या लायकीचे नाही आहे. त्या ठिकाणी आपण शौर्य पाटील या महाराष्ट्रातल्या बाळाला, विद्यार्थ्याला न्याय मिळवण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी जर हे पक्षाच्या ताटाखालचे मांजर बांधलेले, त्यांचं नाव घेऊन उपयोग नाही. आम्ही जे आले त्यांचंच नाव घेऊ ना. म्हणजे पुन्हा हे काय म्हणतील महाविकास आघाडीचेच भेटायला काय आले. अरे त्यांना तरी काहीतरी वाटतं ना, काहीतरी आत्मीयता आहे की बाबा जायला पाहिजे. हे बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या आहे की हे आले नाही खासदार.